नमस्कार मैत्रिणी, तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आता अर्णवच्या तोंडाला काळं फासलं जाणार आहे. तर ते कसं, चला जाणून घेऊया. तर इथे आता काही दिवसांपूर्वी एका लेडीजचा खून झालेला असतो आणि ती लेडीज अर्णवच्या कंपनीत काम करत असते. आणि हा खून जो आहे ना, तो राकेशने केलेला असतो. पण राकेशने असा काही प्लॅन करतो की तो असं दाखवून देतो की तो खून अर्णवने केला आहे. आता इथे काही बायका त्यांच्या घरी येतात आणि त्या म्हणतात की अर्णव शिर्केने त्यांच्याच कंपनीमध्ये जी एक लेडीज होती तिचा खून केलेला आहे, तिचा गैरवापर केलेला आहे आणि ह्यामुळे आम्ही अर्णवच्या तोंडाला काळं फासणार आहोत. तेवढ्यात त्या बायका अर्णवच्या समोर येतात. तेव्हा आजी म्हणते, माझा अर्णव असं करू शकत नाही, यावर माझा विश्वास आहे. पण त्या बायका ऐकूनच घेत नाही. त्या लगेच अर्णवच्या तोंडाला काळं फासल्या जातात. तेवढ्यात ईश्वरी मध्ये येते आणि म्हणते, माझा नवरा कसा आहे हे मला माहिती आहे. तो एका बाईकडे सुद्धा वर नजरेने करून बघणाऱ्यातला नाही आहे. त्यांच्या कामात ज्या काही मुली असतील तिच्याबद्दल नेमके काय झालं हे तर पोलीस शोधून काढतीलच. पण अर्णव सरांच्या तोंडाला काळं फासण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. जोपर्यंत त्यांची ही बायको इथे आहे ना, तोपर्यंत त्यांना कुणी हातसुद्धा लावू शकत नाही. तर असं म्हणून आता ईश्वरी त्या बायकांना चांगलाच धडा शिकवते. पण आता जे कोणी हे केलेलं आहे त्याला सजा नेमकी कधी होणार आहे हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्येच कळणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.